नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे बरं का. तर आज काय होते चला जाणून घेऊया. आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला प्रियावरती खूप मोठा संशय आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो काही झालं ना तर प्रियाचं भांडं आज फोडायचंच बरं का. ती आजपर्यंत सर्वांच्या डोळ्यांमध्ये जे काही चांगलेपणाचा आव आणते तो आपण आता मोडून काढायचा. तर अर्जुन इथं अधिराजला फोन करून खात्री करून घेतो की सायली तिचा फोन बघते त्यावर प्रिया सँडीला भेटायला गेलेली असणार असा संशय तिला येतो. आणि आता इथे अर्जुन आणि सायली बाहेर जायला निघतात, पण कल्पना आणि प्रताप त्यांना बाहेर जाऊन देत नाही. ते म्हणतात की आज तुम्ही घरातच थांबायचं, काहीतरी घरामध्ये काम आहे तुमच्याकडे. ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात, पण कल्पना आणि प्रताप त्यांना काही बाहेर जाण्यासाठी परवानगी देतच नाही. प्रिया सँडीला काहीही करू शकते याची भीती आता अर्जुनला असते, कारण अर्जुनला माहीत असतं की प्रिया ही कोणत्याही थराला जाऊ शकते. आता इथे कल्पनाने घराबाहेर जाऊन न दिल्यामुळे सायली काय करते, काव्या आणि ईश्वरीला फोन करते. सायली दोघींनाही घडलेला सर्व प्रकार सांगते आणि त्यांना सँडीच्या लोकेशनवर पोचायला सांगते आणि सांगते की तुम्ही सँडीला जाऊन अलर्ट करा, कारण सँडीच्या जीवाला आज तन्वीपासून धोका आहे. काव्या आणि ईश्वरी सायलीला मदत करण्यास तयार होतात. प्रिया सँडीकडे जाते आणि त्याला धमकावते. प्रिया सँडीकडे पुरावे मागते. दोघांमध्ये खूप मोठी झटापट होते. ईश्वरीही तेथे पोचते. प्रिया सँडीचा पाठलाग करते. ईश्वरी गाड्यावर उड्या मारत तिची स्कूटीपर्यंत पोचते. सँडीसुद्धा ईश्वरीच्या मागे जातो आणि दोघेही प्रियाला चकवा देऊन गाडी घेऊन तिथून निघून जातात. प्रिया रिक्षाने सँडी आणि ईश्वरीचा पाठलाग करते आणि मनात विचार करत असते ना, काही झालं तरी आज सँडीला पकडायचं आणि त्याचा हा शेवटचा दिवस ठरवायचा. काही झालं ना तरी आज मी काही सँडीला सोडणारच नाही, आता असा प्रिया इथे विचार करत असते. तर इकडे अर्जुनसुद्धा शांत बसलेला नसतो. अर्जुन पोलिसांना संतोषची तपासणी करायला सांगतो. दुसरीकडे काव्या आणि ईश्वरी सँडीपर्यंत पोचतात. प्रियाही त्यांच्या मागे येते. ईश्वरीच्या गाडीतलं पेट्रोल संपतं, त्यामुळे सँडी पुन्हा पळायला लागतो. प्रियालाही त्याच्या मागे जाते. प्रिया सँडीला पकडते आणि त्याच्याकडून पुरावे घेते. प्रिया सगळे पेपर जाळून टाकते. माझी खरी ओळख कधीच कोणासमोर येणार नाही असं प्रिया आता त्याला सांगत असते. पण सँडीही तिला धमकवतो की तुझी खरी ओळख सर्वांसमोर आणल्याशिवाय आम्हीसुद्धा आता राहणार नाही. तर इकडे आता प्रिया घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर अश्विन तिला विचारतो की आत्तापर्यंत तू कुठे होतीस. तर प्रिया लगेच खूप मोठा आकारतांडव करायला घरात सुरुवात करते. अधिराज सुभेदारांच्या घरी येतो. अधिराजला बघून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते की प्रिया विचार करते हा घरी कसा काय आला. सगळेच खूप अवाक होता की अधिराजला घरी बघून. प्रिया अधिराजची ओळख सगळ्यांची करून देते. अधिराज हा अश्विनच्या अंगावर धावून जातो. सायली आणि अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे अधिराज नाटक करत असतो. सायली सुभेदारांना प्रियाच्या अफेअरबद्दल सांगते. प्रिया अधिराजसोबत लोणावळ्याला सुद्धा गेली होती असं आता इथे सायली सगळ्यांना सांगते. हे ऐकल्यावरती ते अश्विनला आणि घरातल्याला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया तुमच्याशी एकनिष्ठ नाही आहे असं सायली आता अश्विनला सांगते. अश्विनला ती सगळे काही सायलीचे पुरावे दाखवते आणि म्हणते सायलीचं बाहेर आत्तापर्यंत अफेअर चाललं होतं आणि हे अफेअर आम्हाला माहीत होतं, पण आमच्याकडे पुरावा नसल्यामुळे भाऊजी आम्ही तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. आता अश्विन प्रियाकडे खूप रागाने बघत असतो. प्रिया अश्विनला म्हणते तसं काही नाही आहे, पण अश्विनला पुराव्यामुळं सत्य कळालेलं असतं. तर आता लगेच प्रिया सगळ्यांसमोर साधूसपणाचा आव आणायला लागते. सायली तिच्या खोटं कसं सर्वांसमोर आणायचं याचा प्रयत्न करत असते, पण तीसुद्धा खायलीला खोट्यात पाडत असतं. आता ती म्हणत असते माझा नवरा आणि माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे असं प्रिया आता सर्वांना ओरडून सांगत असते. अर्जुन सायली आणि सँडीलाही ती घरी बोलावते. सँडीला बघून प्रियाला तर धक्काच बसतो. सँडी प्रियाबद्दल सुभेदारांना सांगते. प्रिया आश्रमात असताना पैशावाल्या मुलांसोबत अफेअर करायची आणि त्यांच्या पैशावरती उड्या मारायची असं अर्जुन सर्वांना म्हणतो. तेव्हा लगेच अश्विन प्रियाबद्दल काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. अश्विनला असंही वाटत असतं की प्रिया ही खरीच आहे. प्रिया अर्जुनला म्हणते माझ्यावर जे काही आरोप करतो ना त्याचे तुझ्याकडे पुरावे असेल तरच बोल, नाहीतर माझ्या नवऱ्यासमोर माझ्याबद्दल असं काहीही बोलायचं नाही. अर्जुन म्हणतो पुरावे असल्याशिवाय आम्ही काही बोलतच नाही. सायली म्हणते तुला पुरावेच पाहिजे ना, असे काही तुला पुरावे दाखवते ना की तुझी बोलतीच बंद झाली पाहिजे. सायली लगेच ईश्वरी आणि काव्याला फोन करून घरी बोलावून घेते. काव्या आणि ईश्वरी प्रियाच्या विरोधातील सर्व पुरावे घरी घेऊन येतात. प्रियाच्या बॉयफ्रेंडबरोबर जे काही मॅसेज होते त्यासोबतच त्यांचे फोटो, गिफ्ट्स हे सगळे पुरावे अर्जुन आणि सायली सुभेदारांना दाखवतात. आता तुमच्याकडे पुरावे आले कसे हे आता ते विचारतात.
तेव्हा प्रिया आणि काव्या, ईश्वरी सगळेजण सांगतात की कितीतरी दिवस झालं आम्ही प्रियाच्या पाठीमागच होतो आणि प्रिया कुठे जाते, काय करते ह्याचा आम्ही तपास करत होतो आणि त्यातूनच आम्हाला हे सर्व पुरावे मिळाले. आता इथं सायलीचा